नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पोलीस महाराणीतच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवलेला आहे. हा 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आयोगाने गुरुवारी त्याची दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितलेले आहे. सोमनाथ यांना 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगातच मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापले आहे. पोलिसाच्या अमानुष मारहाणीतच सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या असे शवविच्छेदनात अहवालात समोर आले आहे. असे असूनही सरकारने अद्याप एकाही पोलिसावर कारवाई केलेली नाही. आम्हाला सरकारची मदत नको, पण दोषीवर कारवाई हवी अशी ठाम भूमिका सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे. तसेच दोषी पोलिसावर कारवाईची मागणी कुटुंबियांनी सातत्याने लावून धरली. याच पार्श्वभूमीवर न्यायदंडाधिकाऱ्याच्या चौकशीचा हा गंभीर निष्कर्ष समोर आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलेले आहे. न्याय मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या सूर्यवंशी कुटुंबियांनी प्रियदर्शनी तेलंग यांच्या मार्फत मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय किशोर कांबळे, संदेश मोहिते, हेमराज सय्यद जिलानी व अन्य अशा 3 तक्रारी दाखल आहेत. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती AM बदर व सदस्य संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रश्नी गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी सोमनाथ यांच्या आई विजयाबाई व भाऊ प्रेमनाथ हेही उपस्थित होते. परभणी जिल्हा तुरुंगाचे अधीक्षक प्रशांत पाटील तसेच परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक जठाळ यांनीही या प्रकरणाशी संबंधित आपले अहवाल व कागदपत्रे आयोगासमोर दाखल केली. गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर संविधान पुस्तिकेचे नासधूस करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनाकडून 11 डिसेंबर रोजी परभणी शहर व जिल्हा, 14 डिसेंबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर 15 डिसेंबरच्या पहाटे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या छातीत जडजड व श्वास घेण्यास त्रास झाल्याचे तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू घोषित केला असे तुरुंग प्रशासनाने म्हटले होते. तर कुटुंबियांनी पोलिसावर अमानुष अत्याचाराचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे न्यायदंडाधिकारी CU तेलगावकर यांनी चौकशी सुरू केली. त्यांचा हा गोपनीय अहवाल नुकताच मानवाधिकार आयोगात दाखल करण्यात आलेला आहे. आयोगाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जून रोजी ठेवलेली आहे. दरम्यान न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात जवळपास 70 पोलिसांवर ठपका ठेवल्याचे समजते. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.